पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांचे किर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्र वर्णू देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 15व्या क्रमांकाची ही ओवी आहे. गेल्या काही दिवसापासून आपण ज्ञानेश्वरीचं अगदी पहिल्यापासून चिंतन आरंभलेलं आहे. ज्ञानोबराय ग्रंथारंभी जे मंगल करतात त्यामध्ये वाङ्मयीन गणपतीचं दर्शन आपल्याला त्यांनी घडवलेलं आहे. त्या गणपतीच्याच शरीराचं अवयवाचं, त्याच्या अंगावर असलेल्या वस्त्रांचं, त्याच्या 6 भुजांचं, त्याच्या कमरेला असलेल्या कमरपट्टा मेखलेचं, त्याच्या पायातील असलेल्या पैंजणांचं, त्या 6 हातामध्ये असलेल्या आयुधांचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. त्याच्या सरळ असलेल्या सोंडेचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. आता या 15व्या ओवीमध्ये ज्ञानोबाराय त्या गणपतीच्या मुखामध्ये असलेला जो दात, त्या दाताचं वर्णन आणि त्या गणपतीच्या तेजस्वी असलेल्या डोळ्यांचं वर्णन करत आहेत. तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्र वर्णू देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू. तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्र वर्णू उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू देवो, असा या ओवीचा अन्वय आहे. त्याचा अर्थ असा होतो, तरी म्हणजे तसेच. संवादू म्हणजे प्रश्नोत्तर रूप जी चर्चा आहे किंवा गुरु शिष्य जो संवाद आहे, तो संवाद किंवा ती चर्चा, प्रश्नोत्तर रूप असलेली चर्चा, हाच गणपतीचा काय आहे, दात आहे. तोची दशनू, दशन म्हणजे दात. गणपतीचा जो दात आहे त्या दाताच्या ठिकाणी काय घ्यायचं, तर संवाद घ्यायचा. गुरु शिष्य रूप संवाद, प्रश्नोत्तर रूप जी चर्चा आहे, चिंतनामध्ये संवादाला अतिशय काय दिलेलं आहे, महत्व दिलेलं आहे. तर गुरु शिष्य संवाद हाच गणपतीच्या मुखातील दात आहे. आणि जो समता शुभ्र वर्णू, आणि त्या दाताचा वर्ण कसा आहे, शुभ्र पांढरा असा त्या दाताचा काय आहे, रंग आहे. तर तो पांढरा रंग म्हणजे काय, तर समता. समता म्हणजे निष्पक्षपातीपणा किंवा भूतमात्रांच्या ठिकाणी आलेली जी समता आहे. ब्रह्मज्ञानानंतर सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समदृष्टीनं तो मनुष्य पाहू लागतो. ती समता हाच जणू त्या गणपतीच्या मुखातील दाताचा पांढरा काय आहे, वर्ण आहे. देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू. उन्मेष सूक्ष्म क्षणू आणि ज्ञानरूप सूक्ष्म म्हणजे बारीक डोळे ज्याला आहेत, असा हा विघ्नराजू देवो, विघ्नांचा नियामक असलेला देव किंवा सर्व विघ्नांचा नाश करणारा हा देव काय आहे, राजा आहे, असं ज्ञानोबाराय म्हणतात. 2 गोष्टी या 15व्या ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी सांगितलेल्या आहेत. गणपतीच्या मुखातील दात सांगितलं, त्या दाताचा रंग सांगितला, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या गणपतीचे डोळे सांगितले. तरी संवादू तोची दशनू. संवाद म्हणजे प्रश्नोत्तर रूप संभाषण किंवा चर्चा, त्याला काय म्हणतात,
संवाद असं म्हणतात. शास्त्रामध्ये त्या भाषणाचे 2-3 प्रकार केलेले आहेत पहा. वाद, जल्प, वितंडा असे 3 प्रकार साधारणतः भाषणाचे केलेले आपल्याला आढळून येतात. त्याच्यातील जल्प आणि वितंडा, कशाला म्हणायचं जल्प आणि कशाला म्हणायचं वितंडा, तर दुसऱ्याचं ऐकून न घेता हट्टानं आपलंच मत काय आहे, खरं आहे, आपलंच मत खरं करण्याच्या उद्देशानं केलेलं जे भाषण त्याला काय म्हणतात, जल्प म्हणतात. दुसऱ्याचं ऐकून घ्यायचंच नाही आणि आपलंच मत कसं खरं आहे हे हट्टानं त्याला पटवून देण्याकरिता जे बोलल्या जातं त्याला काय म्हणतात, जल्प म्हणतात. आणि त्या जल्पापेक्षा देखील वितंडा, त्या वितंडा म्हणजे स्वपक्ष स्थापनाहीन, म्हणजे आपल्याला काय सांगायचंय हे बाजूलाच राहिलं, परमत दूषण, दुसऱ्याच्या मताला दूषण देण्याकरिताच जे बोललं जातं त्याला वितंडा असं म्हणतात. 13व्या अध्यायामध्ये या अवैदिक असलेल्या जैन मताचं खंडन करताना ज्ञानोबराय बोलून गेलेले आहेत. हे कसे आहेत, तर नियोजिली वितंडे तळाशी येती असं म्हटलेलं आहे. हे एकतर चर्चेला तयार होतच नाहीत, पण जर चर्चा करण्याचा प्रसंग आलाच तर संवाद रूप चर्चा करत नाहीत. ते वितंडा, नियोजिली वितंडा तळाशी येते. तळाशी म्हणजे खाली जाऊन बोलतात फार, म्हटले. लक्षात आलं का? म्हणजे ज्या रीतीनं चर्चा केली पाहिजे त्या रीतीनं चर्चा न करता हे फार खाली जाऊन काय करतात, बोलतात. असं वितंडा शब्द तिथं आलेला आहे. 3 प्रकार मी सांगितले, वाद, जल्प आणि वितंडा. त्यातील जल्प आणि वितंडा त्याचं थोडंसं चिंतन आपण केलं. वाद जो आहे, तत्व निर्णय करण्याच्या हेतून आणि निराग्रहानं केलेली जी चर्चा आहे त्या चर्चेला काय म्हणतात, वाद म्हणतात. कोणताही दुराग्रह न ठेवता, कोणताही हट्ट न बाळगता, केवळ आता या चर्चेतून काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे, तत्व निर्णय झाला पाहिजे, त्या हेतून केलेली जी चर्चा त्याला काय म्हणतात, वाद म्हणतात. आता आपल्याला संवाद या शब्दाशी घेणं आहे. लक्षात आलं का? आणि वाद आणि संवाद याच्यातही थोडासा काय आहे, भेद आहे. सामान्यतः वादामध्ये चर्चा करणाऱ्या ज्या 2 व्यक्ती आहेत त्या व्यक्तीचं नातं हे गुरु शिष्याचं नसतं. कसं असतं, भूमिका जवळजवळ दोघांची कशी असते, सारखी असते. पण संवादामध्ये मात्र या 2 व्यक्ती बहुतांशी ठिकाणी आपल्याला एकतर गुरु शिष्य किंवा देव भक्त असेच आढळून येतात. उदाहरण जर पाहायचं असेल आपल्याला संवादाचं, तर ज्या ग्रंथाचा विचार आपण करतो आहोत, ज्ञानेश्वरीचा, किंवा ज्ञानेश्वरी ज्या ग्रंथावर आधारित आहे अशी भगवद्गीता, भगवद्गीता हा ग्रंथ सुद्धा काय आहे, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघातील काय आहे, संवादच आहे. लक्षात आलं का? प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्णार्जुन संवादे असंच म्हटलेलं आहे. हा संवादाचा जो प्रकार आहे हा अगदी आपल्याला उपनिषदांमध्ये देखील दिसून येतो. तत्वचिंतन सुलभ करण्याच्या दृष्टीनं, त्याचा प्रचार सुलभ रीतीनं व्हावा यासाठी ते तत्वचिंतन आपल्याला संवादात्मक शैलीमध्ये सांगितलेलं आढळून येतं. आता भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे हाही संवादात्मक आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा काय आहे, संवाद आहे. ज्ञानेश्वरी देखील ज्ञानोबाराय आणि श्रीगुरूंचा श्रोत्यांचा काय आहे, संवाद आहे. संवादात्मक शैलीचा उपयोग न करता तसंच जर तत्वचिंतन समोर आपल्या मांडलं तर ते सामान्य लोकांना डोईजड होण्याचा काय असतो, संभव असतो. म्हणून बहुतांशी वेळेस
या संवादात्मक शैलीचा उपयोग याच्यासाठी ग्रंथलेखनासाठी अथवा तत्व समजावून सांगण्याकरिता उपयोगात आणला जातो. असा हा गुरु शिष्य रूप संवाद, हा संवाद हाच काय आहे, गणपतीच्या मुखातील काय आहे, दात आहे. वाद आणि संवाद याच्यात काय आहे भेद, थोडक्यात मी सांगितलं की वादामध्ये चर्चा करणारे तुल्यबळ आहेत आणि संवादामध्ये बहुतांशी एक श्रेष्ठ आणि एक कनिष्ठ असे आपल्याला काय होतात, दिसून येतात. तसं देखील एका ठिकाणी वादे वादे जायते तत्वबोधा असं म्हटलेलं आहे. तिथं वाद शब्दाचा अर्थ संवाद असाच घ्यायचा, कारण तो जो श्लोक आहे, हे जे पद त्याच्यामध्ये आलेले आहेत, तीर्थे तीर्थे निर्मलम साधु वृंदम वृंदे वृंदे तत्वचिंतनानुवाद, वादे वादे जायते तत्वबोध, बोधे बोधे भासते चंद्रचूड, असा तो श्लोक आहे. तीर्थाला जाण्याची आज्ञा संतांनी आपल्याला केलेली दिसून येते. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. पण तीर्थाला जायचं सांगितलंय ते कशासाठी, तर त्या तीर्थाच्या आश्रयानं अनेक साधू लोक तिथे राहत असतात. वृंद म्हणजे समुदाय. तीर्थे तीर्थे निर्मलम साधू वृंदम, निर्मळ अंतकरणाचे साधूंचे समुदाय त्या तीर्थामध्ये राहत असल्यामुळं आपण तीर्थाला गेलं पाहिजे. आणि त्या साधूंचे समुदाय, त्या समुदायामध्ये काय घडतं, तर वृंदे वृंदे तत्वचिंतनानुवाद, तत्वाचं चिंतन ते करत असतात, भगवत कथा ते करत असतात. आणि तिथं आपण गेल्यानंतर ते आपल्याला श्रवण करायला भेटतं. आणि त्यांच्या झालेल्या संवादातून वादे वादे जायते तत्वबोध, आपल्याला तत्वज्ञानाचा काय होतो, तो भगवत स्वरूपाचं काय होतं, ज्ञान होतं, असं सांगण्यात आलेलं आहे. असो, संवाद ह्या प्रक्रियेतून काहीतरी काय होतं, निष्पन्न होतं, तत्वनिर्णय होतो. ज्यातून तत्वनिर्णय होतो त्याला तर काय म्हटलं जातं, संवाद म्हटलं जातं. आणि हा संवाद हाच जणू काही त्या गणपतीच्या मुखातील काय आहे, दात आहे. बरं, या दाताचा जो वर्ण आहे तो कसा आहे, ते म्हणतात जो समता शुभ्र वर्णू, शुभ्र वर्ण आहे, पांढरा स्वच्छ असा वर्ण त्या दाताचा आहे. हा पांढरा वर्ण म्हणजे नेमकं काय, तर समता, समता शुभ्र वर्णू, ब्रह्मज्ञानाने प्राप्त होणारी भूतमात्रांच्या ठिकाणी आलेली जी समता आहे, ती समता हाच त्या दातांचा काय आहे, पांढरा रंग आहे. समता ही ब्रह्मज्ञानानेच येऊ शकते, समता ही संतांनी दिलेल्या विचारानेच येऊ शकते. समता आणण्याचा किंवा समतेसाठी आम्ही झगडतो आहोत असं दाखवण्याचा अनेक लोकांचा प्रयास असतो, पण तीच खरी काय असते, विषमता असते. आमचे श्री गुरु स्वामीजी सांगत असतात, समता ही फक्त साधू संतच आणू शकतात. आपण सामान्य माणसं विषमतेनेच भरलेला आहोत. आपल्याला सर्वत्र भेदाचंच काय घडतं आहे, दर्शन घडतं आहे. सतत आपण भेदाचाच काय करतो आहोत, विचार करतो आहोत. प्रत्येक विचार कशाचा आहे, भेदाला धरूनच केलेला आहे. पण संतांच्या ठिकाणचा जो विचार आहे किंवा संतांचं जे तत्वज्ञान आहे, हे खरी समता आणून देणार आहे. तुम्ही पहा, वारकरी संप्रदाय इतका श्रेष्ठ संप्रदाय जगाच्या पाठीवर कधी झाला नाही आणि पुढेही होणार नाही. प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराजांचं वचन आहे की एवढा शहाणा संप्रदाय माझ्या पाहण्यात नाही. यद्यपि मी या संप्रदायाचा अभिमानी नसलो तरी हा संप्रदाय एक दिवस विश्वधर्म होईल यात कोणतीच शंका नाही, असं त्यांचं वचन त्या साधुबोध नावाच्या एका त्यांच्या छोट्याशा ग्रंथामध्ये आलेलं आहे. आणि प्रसिद्ध वचन आहे, आपल्या संप्रदायातील श्रेष्ठ लोकांच्या मुखातून देखील आम्ही वारंवार हे ऐकलेलं आहे. एवढ्या शहाण्या रीतीनं स्थापलेला धर्म जगाच्या पाठीवर नाही आहे. तुम्ही पहा, 700-750 वर्षापूर्वीचा काळ, ज्ञानोबा यांच्या समकालीन
जे संत होऊन गेले पहा, वेगवेगळ्या जाती उपजाती पोटजातींमध्ये संत लोक अवताराला आले, त्यांनी आपलं कार्य केलं आणि त्यांची वचनं देखील, त्यांचं वाङ्मय देखील तितकंच तोलामोलाचं मानलं गेलं जेवढं ज्ञानोबारायांचं मानलं गेलं. त्याच काळामध्ये पहा, एकाच काळामध्ये नामदेव महाराज आहेत. आता लौकिक दृष्टीनं जर विचार करायचं तर कोण आहेत ते? शिंपी आहेत, शिंपी कुळामध्ये जन्मलेले आहेत. बरं, त्यांच्याच पदरी काम करणारी जनाबाई ही तर कोण आहे? ती म्हणतात दासी जनी, सेवा करी दासी जनी, जनाबाई दासी आहेत. अनेक संत, संत चोखोबाराय आहेत, लक्षात आलं, ज्याला आपण आता हरिजन कुळामध्ये जन्मलेले चोखोबाराय आहेत. अहो, चोखोबारायांच्या पत्नी आहेत, त्यांनी सुद्धा रचलेले अभंग त्या काळात पंढरपुरामध्ये असलेले विद्वान लोक त्यांनी काय केले? लिपिबद्ध केलेले आहेत. याच्यापेक्षा मोठी समता कुठे असेल हो? बरं, हा काही काळ आत्ताचा नाही आहे ना, ज्या काळामध्ये आपण कल्पनाच करू शकत नाही त्या काळची ही काय आहे गोष्ट आहे. संत शिरोमणी नरहरी महाराज असतील, संत शिरोमणी सावता महाराज असतील, लक्षात आलं का, संत परीक्षक गोरोबा काका असतील, हे एकाच काळामध्ये अवताराला आलेले साधू संत, आणि त्यांनी आपलं कर्म करताना त्या परमेश्वराची प्राप्ती आपल्या जीवनात करून घेतली. जगाला देखील शांतीचा, समाधानाचा काय दाखवला? मार्ग दाखवला. ज्या आवडीनं वारकऱ्यांनी ज्ञानोबारायांचे अभंग गायले असतील, त्याच आवडीनं आणि त्याच आदरानं त्यांनी चोखोबारायांचे देखील अभंग गायलेले आहेत. याच्यापेक्षा मोठी समता किंवा समतेचं दर्शन आपल्याला जगात इतरत्र कुठेही घडू शकणार नाही. उगाचच असमानता आहे असा ढोल पिटवायचा ना आम्ही काय केलेले आहे, समता आणलेली आहे असा बडेजाव मिरवायचा, हे बराच काळ काय झालेलं आहे, घडत आलेलं आहे. खरी समता फक्त कोण आणू शकतात? साधू संत जाणू शकतात. कारण सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा, तोची संत साधू ओळखावा निका, येर ते ऐका मायाबद्ध. येर शब्दाने ते सगळे घ्यायचे की जे नाव समतेचं घेतात पण खरी विषमता तेच पसरवत असतात. ज्याला सर्व जीवमात्रांमध्ये हरिदर्शन होतं त्याच्याच ठिकाणी खरी समता प्रतिष्ठित झालेली असते. अन्य लोकांच्या ठिकाणी जरी ते म्हणत असले आम्ही समतेचे पुरस्कर्ते आहोत, तरी देखील त्याच्या मागं काही ना काही हेतू लपलेले आपल्याला दिसून येतात. खरी समता ही ब्रह्मज्ञानाने, संत सानिध्याने, संत विचारानेच काय होणारी आहे? प्राप्त होणारी आहे. आणि ही समता हाच जणू त्या दातांचा पांढरा शुभ्र असलेला काय आहे? रंग आहे. कोणत्या दाताचा? आता ज्ञानोबारायांचा गणपती म्हटल्यानंतर त्या गणपतीचा जो दात दाखवायचा तो देखील कसा असणार आहे? पांढरा शुभ्र स्वच्छ सात्विक निर्मळ असाच असणार आहे. तो रंग कोणता? तर जो समता शुभ्र वर्णू निष्पक्षपातीपणा. आता इथं विषय संवादाचा आलेला असल्यामुळं संवाद हाच गुरु शिष्य संवाद म्हणा, तो संवाद किंवा देवभक्ताचा संवाद म्हणा, हा संवाद हाच त्या वाङ्मयीन गणपतीच्या मुखातील दात आहे. आणि त्या दाताचा पांढरा शुभ्र वर्ण म्हणजे समता, जो समता शुभ्र वर्णू. आता इथं समता शब्दाने निष्पक्षपातीपणा देखील घ्यायचा, कारण तो जो संवाद होत असतो त्यामध्ये निष्पक्षपातीपणा असतो. जे खरं आहे, जे सत्य आहे, त्या सत्याचा जो निर्णय करायचा आहे तो देखील सत्य मार्गानेच केला जातो. तिथं कोणाचाही पक्ष त्या एखाद दुसऱ्या म्हणजे त्याला काय म्हणायचं, पक्षपातीपणा केला जात नाही. समता, जो समता शुभ्र वर्णू. आणि देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्न राजू. आणि उन्मेष सूक्ष्म ईक्षणू. उन्मेष म्हणजे ज्ञान, सूक्ष्म म्हणजे बारीक, सूक्ष्म म्हणजे सूक्ष्म बारीक, आणि ईक्षणू म्हणजे डोळे. ज्ञानरूपी बारीक डोळे
असलेला हा गणपती आहे. गणपतीचे डोळे कसे आहेत? बारीक आहेत. एखादा हुशार माणूस जो असतो ना व्यवहारातला, स्थूल रीतीनं विचार करणारा आणि बारकाईनं विचार करणारा, जो बारकाईनं विचार करणारा असतो त्याला व्यवहारामध्ये हुशार मानल्या जातं. उगीच एखाद्यानं बाजारात गेलो त्या वस्तूचा भाव तो सांगितला आणि देऊन मोकळा झाला, घेऊन आला, त्याच्यापेक्षा हुशार कोणाला मानला जातो? जो काय करतो, 4 दुकाना फिरतो, त्या वस्तूचा भाव दुसरीकडे किती आहे ते पाहतो, बारीक विचार करतो, त्याला काय मानण्यात येतं? व्यवहारामध्ये शहाणा मानण्यात येतो. म्हणून इथं गणपतीचे बारीक डोळे, पण कोणते? ज्ञानरूपी बारीक डोळे असलेला. आता हे गणपतीला जे मुख आहे, गजानन म्हणतो की नाही आपण, आनन म्हणजे मुख, गज म्हणजे हत्ती, हत्तीचं मुख त्याला आहे. हत्तीचे डोळे त्या हत्तीच्या शरीराच्या इतर अवयवांच्या मानानं काय असतात? फार बारीक असतात, किलकिले असतात. हे सगळ्यांना काय आहे? ठाऊकच आहे. त्या हत्तीचं एवढं आवाढव्य असलेलं शरीर, त्याची सोंड, त्याचे पाय, त्याचे कान, त्या मानानं त्याचं मस्तक, त्या मानानं त्याचे डोळे काय असतात? त्या शरीराच्या मानानं बरं का, एकंदर सर्व शरीराच्या रचनेच्या मानानं त्याचे बारीक डोळे कसे असतात? बारीक असतात. त्याच रीतीने या गणपतीचं मुख हत्तीचं असल्यामुळं त्याचे डोळे देखील सूक्ष्म आहेत, बारीक आहेत, किलकिले असे आहेत. या डोळ्यांच्या सूक्ष्मत्वावर काय केलेलं आहे? उन्मेष असं काय केलेलं आहे? रूपक केलेलं आहे. उन्मेष ज्ञानरूपी बारीक डोळे असलेला, असा त्याचा काय आहे? थोडक्यात अर्थ आहे. भगवंताचं वर्णन करताना देखील असं सूक्ष्मत्वात तदविज्ञेयम असं म्हटलं. अणोरणीयान महतो महीयान, तो मोठ्यात मोठा आहे आणि अणुहूनही काय आहे? अणु आहे. बरं, त्याला पाहण्यासाठी लागणारी जी बुद्धी आहे ती बुद्धीसुद्धा कशी हवी? दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः असं उपनिषदांनी म्हटलेलं आहे. कठ उपनिषदातील हे वचन आहे. तो त्याला पाहता येतं, त्याचं दर्शन घेता येतं, त्याला जाणता येतं, पण ती बुद्धी कशी असावी लागते? बारीक, सूक्ष्म, एकाग्र, एकच अग्र आहे जिला, अशी. त्या रामकृष्ण परमहंसांनी उदाहरण दिलेलं आहे. सुई जी असते आणि त्या सुईला जे छिद्र असतं, त्या छिद्रामध्ये तो दोरा जो ओवायचा असतो, आमच्या माता भगिनी ज्यावेळेस ती काही शिवणकाम करत असतात त्यावेळेस तो दोरा ओवताना काय करतात? त्या दोऱ्याला असं एकाग्र करतात, म्हणजे त्याचं एक टोक करतात. तो दोरा तोडल्यानंतर त्या दोऱ्याचे अनेक आग्र असतात. तसाच तो दोरा त्या सुईच्या छिद्रात प्रवेश करू शकत नाही, म्हणून त्याला पाणी लावून, थुंकी होईना लावून काय करतात? त्याला असं बारीक करून मग त्या सुईच्या छिद्रामध्ये काय करतात? दोरा टाकतात. अगदी त्याचप्रमाणे परमात्म्याला जाणण्याकरिता जी बुद्धी हवी आहे ती निर्मळ हवी आहे आणि एकाग्र हवी आहे. त्या बुद्धीचा एक विषय तो सकळांचा हरी, एकच तिचा विषय तो त्यांचा झाला नारायण. त्याचीच बुद्धी त्या सूक्ष्म असलेल्या परमात्म तत्वामध्ये काय होऊ शकते? प्रवेश करू शकते. ज्याच्या अनेक बुद्धीचे तरंग, ज्याच्या बुद्धीला अनेक विषय आहेत, त्याची बुद्धी परमात्म तत्वामध्ये प्रवेश करू शकत नाही. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. सूक्ष्मदर्शी जे लोक आहेत त्यांच्याकडून, त्यांच्या त्या सूक्ष्म असलेल्या बुद्धीकडून हा परमात्मा जाणला जाऊ शकतो. त्या विचारसागराच्या आरंभी जे मंगल केलं जातं, बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे असं म्हटलेलं आहे ना. बुद्धी जाणे आणि न जाणे याचे अनेक अर्थ केले जातात, पण एक स्थूल अर्थ आहे की शुद्ध असलेली, निर्मळ असलेली, संस्कार क्षम असलेली बुद्धी जाणे, आणि जी बुद्धी सात्विक नाही आहे, निर्मळ नाही आहे, ती न जाणे. हा थोडक्यात अर्थ आहे. अजून त्याचे बरेच अर्थ आहेत, पण आपल्याला विषय बुद्धीचा चालला म्हणून तेवढंच मी सांगितलं आपल्याला. भगवान भाष्यकारांनी म्हणजे आचार्य शंकराचार्यांनी असं म्हटलेलं आहे
की शास्त्र आचार्य उपदेश संस्कृतम मनः आत्मदर्शने कारणम. तिथं मन शब्दाचा अर्थ बुद्धी घेतला तरी हरकत नाही. कोणती बुद्धी आत्मदर्शनामध्ये हेतू आहे, तर शास्त्र आणि आचार्यांच्या उपदेशानं संस्कारित झालेली बुद्धी हीच आत्मदर्शनामध्ये हेतू आहे. कोणत्याही बुद्धीनं आत्मदर्शन घडू शकत नाही. पण ज्या बुद्धीवर शास्त्राचे संस्कार आहेत, ज्या बुद्धीवर आचार्यांच्या उपदेशाचे संस्कार आहेत, आणि अशी संस्कारित झालेली जी बुद्धी आहे, म्हणजे बारीक झालेली जी बुद्धी आहे, तीच आत्मदर्शनामध्ये काय आहे, हेतू आहे, आत्मदर्शनामध्ये कारण आहे. असो, ह्या गणपतीचे डोळे काय सांगितले, बारीक असे सांगितले. उन्मेष सूक्ष्म ईक्षणू. उन्मेष म्हणजे ज्ञान, सूक्ष्म म्हणजे बारीक, ईक्षण म्हणजे डोळे. ईक्षण शब्दाचा पाहणे आहे ना, पाहण्याचं इंद्रिय डोळे. ज्ञानरूपी बारीक डोळे असलेला हा गणपती बाप्पा आहे. आणि विघ्नराजू, विघ्नांचा नाश करणारा कोण आहे, राजा आहे, आपत्तींचा नियामक आहे. गणपती ही विघ्नहर्ती देवता म्हणून काय आहे, सर्व परिचितच आपल्याला आहे. निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्याला विनंती आपण करतो सर्व कार्यामध्ये आणि सतत, हे देवा माझ्या मार्गातील विघ्न काय करा, तुम्ही दूर करा. म्हणून तर कोणत्याही कार्याच्या आरंभी गणपती बाप्पाचं काय केलं जातं, पूजन केलं जातं. कशासाठी, की जे हाती घेतलेलं काम आहे ते काय व्हावं, निर्विघ्नपणे परिसमाप्त व्हावं, हा त्याच्यामधला काय असतो, हेतू असतो. म्हणून देव उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्रवर्णू देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू. गुरु शिष्य रूप, गुरु शिष्य संवाद हाच त्या गणपतीच्या मुखातील दात आहे. आणि ब्रह्मज्ञानाने प्राप्त होणारी समता, ही समता हाच त्या दाताचा पांढरा वर्ण आहे. आणि उन्मेष म्हणजे ज्ञान, स्वयंप्रकाश, हेच त्याचं सूक्ष्म आणि तेजस्वी डोळे असलेला हा जो देव आहे, सर्व विघ्नांचा नाश करणारा राजा आहे. विघ्न निवारक अनेक देवता मानल्या गेलेल्या आहेत. त्यातील प्रमुख कोण आहे, गणपती. गणांचा पती, गणाचा प्रमुख, सगळ्या त्या देवतांचा प्रमुख कोण आहे, गणपती बाप्पा आहे. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी अली सेविती. आता इथं गणपतीच्या दोन्ही कानांचं वर्णन या ओवीमध्ये ज्ञानोबाराय करतात. 16व्या ओवीमध्ये दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी मज अवगमलिया बोध मदामृत मुनी अली सेविती, असा त्याचा अन्वय आहे. दोन्ही मीमांसा, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा, या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी मज अवगमलिया, त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटल्या. ज्ञानोबारायांचं मत आहे बरं का. ज्ञानोबाराय म्हणतात, मला असं दिसलं, मला असं जाणवलं, मला असं वाटतं की त्या, आता त्यांनी म्हटलं तर चालतंय बरं का. आपण त्या दिवशी म्हटलं होतो, व्याख्या त्यांना असं म्हणायचं नाही, मला असं वाटतंय. ते ज्ञानोबाराय म्हणू शकतात. ते म्हणतात मज अवगमलिया, मला असं वाटतं. ते त्यांचं स्वतःचं मत नोंदवत आहेत की त्या गणपतीचे जे दोन्ही कान आहेत, त्या दोन्ही कानाच्या ठिकाणी ह्या दोन्ही मीमांसा आहेत असं मला वाटतं. आणि त्या कानांवरून वाहणारा जो गंडस्थळातील मध, बोधरूपी मध, बोध मध अमृत, बोधरूपी मध हेच जणू एक अमृत. आणि त्या अमृताचं सेवन मुनी अली सेविती, मुनिरूपी अली म्हणजे भ्रमर, भुंगा, भुंगे, ते काय करत आहेत, सेवन करत आहेत. दोन्ही कानांचं, त्या गंडस्थळाचं, त्याच्यातून वाहणाऱ्या मदाचं आणि ते मद सेवन करणाऱ्या मुनिरूपी भ्रमराचं वर्णन ह्या एका ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. मज अवगमलिया दोन्ही
मीमांसा श्रवणस्थानी. श्रवणस्थानी म्हणजे कानांच्या ठिकाणी. हत्तीचे कान हे देखील त्याचं काय आहे, एक वैशिष्ट्य आहे. हत्तीचे कान हे इतर प्राण्यांच्या कानापेक्षा काय असतात, भले मोठे, सुपासारखे. सुपासारखी एवढीच उपमा आपल्याला देता येते, कारण सूप, जे सूप पाहिलेलं असताना आपण, ते सुपाचा आकार आणि त्या गणपतीच्या कानांचा आकार अगदी सारखा असतो. सुपासारखे मोठमोठे त्याचे काय असतात, कान असतात. आणि तो गणपती ते कान काय करत असतो, सारखे हलवत असतो. त्या माशा त्या निवारण करण्याकरिता, त्या भुंग्यांना हे करण्याकरिता ते कान हलवत असतो. ते एक मुलगा हलवतो कान, आला नाही तो आज एक छोटा मुलगा आहे इथं, तो दोन्ही कान काय करतो आपले हलवतो, बरोबर हलवतो तो. असं लक्षात आलं का, त्या गणपतीसारखं, हत्तीसारखं. ज्ञानेश्वर महाराजांनी येथे त्या दोन्ही कानावर दोन मीमांसेचा आरोप केलेला आपल्याला दिसून येतो. अवगमल्या म्हणजे वाटल्या, प्रतीत झाल्या, समजून आल्या, मला तसं वाटलं. दोन मीमांसा. कोणत्या मीमांसा? पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. 6 दर्शनाचा आपण जो विचार करून आलो, 6 जी शास्त्र आहेत, आस्तिक असलेले 6 शास्त्र, त्यातील पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा हे दोन काय आहेत, शास्त्र आहेत. एक जैमिनीकृत पूर्व मीमांसा आणि व्यासकृत असलेली उत्तर मीमांसा, म्हणजे वेदांत दर्शन, ब्रह्मसूत्र ज्याला आपण म्हणतो ते. मीमांसा शब्दाचा थोडक्यात अर्थ आहे पूजित विचार, त्याला म्हणतात मीमांसा. लक्षात आलं का? मान धातूला सन प्रत्यय लागलेला आहे. पूज्य विचार किंवा पूज्य वस्तूचा विचार किंवा उत्कृष्ट विचार, असा त्या मीमांसा शब्दाचा काय आहे, अर्थ आहे. आता ज्ञानोबा राय हे जरी त्या औपनिषदिक असलेला जो सिद्धांत आहे, जीव ब्रह्मैक्य किंवा वेदांत दर्शनाचा जो मुख्य गाभा आहे, त्याकडं ओढ असणारे असले तरी देखील या पूर्वमीमांसेला देखील त्यांनी उचित स्थान दिलंय आणि बरोबरीचं स्थान दिलंय. कोणाच्या? उत्तर मीमांसेच्या. असं थोडंच आहे की एखादा कान गणपतीचा लहान आहे, त्याच्या ठिकाणी त्यांनी पूर्वमीमांसेला ठेवलंय, आणि वेदांत दर्शन त्यांच्या आवडीचं दर्शन असल्यामुळं त्यांनी मोठ्या कानाच्या ठिकाणी ठेवलंय, असं नाही. दोन्ही कान सारख्या आकाराचे आहेत आणि कोणत्याही कानाच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. लक्षात आलं? असंही म्हटलं नाही की उजव्या कानाच्या ठिकाणी आमचं उत्तर मीमांसा राहील आणि त्या डाव्या कानाच्या ठिकाणी पूर्वमीमांसा राहील, असंही म्हटलेलं नाही. दोन्ही कान सारखे आहेत आणि त्या दोन्ही कानाच्या ठिकाणी त्यांनी मीमांसा ठेवलेल्या आहेत. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी. आता याचा विचार कसा करायचा मग, की दोन्ही मीमांसेला ज्ञानोबरायांनी सारखं स्थान दिलेलं आहे. तर गोष्ट अशी आहे, वेदांताचा सर्वोच्च सिद्धांत जीव ब्रह्मैक्य हा जरी असला तरी तिथपर्यंत जाण्यामध्ये जी चित्तशुद्धी आणि चित्तस्थैर्य आवश्यक आहे, ती चित्तशुद्धी करण्याचा मार्ग, चित्तस्थैर्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपासना, हे पूर्वमीमांसा दर्शनच आपल्याला सांगणार आहे. लक्षात आलं? अद्वैतात प्रतिष्ठित होण्याकरिता जो मार्ग चालून जायचा आहे, तो द्वैताचा आधार घेऊनच चालून जावं लागणार आहे. तुकाराम महाराज मी वासुदेव तत्वता हे जे म्हणत आहेत, किंवा तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, या पर्यंत त्यांची जी स्थिती पोहोचलेली आहे, ती कुठून पोहोचलेली आहे? द्वैतातूनच पोहोचलेली आहे. उलट अद्वैतात प्रतिष्ठित झाल्यानंतरही त्यांच्या मनामध्ये असलेली भक्तीची प्रचंड आवड, त्या आवडीच्या पूर्ततेसाठी आता देवाशी एकरूप झाल्यानंतर आता आपणहून देवाहून वेगळं आपल्याला होता येत नाही, त्यावेळेस देवाला त्यांना विनंती करावी लागलेली आहे. मी भक्त तू देव ऐसे करी, तू काहीतरी कर, आता मला होता येत नाही तुझ्याहून वेगळं. लक्षात आलं का? आपण नाही म्हणू शकत, ते आपण वेगळेच आहोत. लक्षात आलं का? ते इतके एकरूप होऊन गेलेले आहेत. तुका झाला पांडुरंग स्वरूप ते होऊन गेलेले आहेत. आता त्यांच्या स्वतःच्यानं देवाहून त्यांना वेगळं होता येत नाही आहे, पण भक्ती तर त्यांना करायची आहे. त्याचं दुसरं चरण मला सांगा. सर्वात्मक पण माझे हिरावून घेतो कोण, मनी भक्तीची आवडी. लक्षात आलं का? माझ्या मनामध्ये भक्तीविषयी काय आहे? प्रचंड आवड आहे. मग जर
अद्वैतात प्रतिष्ठित झाल्यानंतरही त्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीविषयीची असलेली प्रचंड आवड पाहता त्या महात्म्यालाच द्वैताची काय करावी लागते, कल्पना करावी लागते. भगवान भाष्यकारांच्याच परंपरेतील मधुसूदन सरस्वती, प्रकांड विद्वान, अद्वैत सिद्धी ग्रंथाचे निर्माते, त्यांचं वचन आहे, भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्तीसाठी कल्पिलेलं द्वैत हे अद्वैतापेक्षा देखील काय आहे, सुंदर आहे. आता ठीक आहे, संत त्या स्थितीला पोहोचल्यानंतर आता भक्तीसाठी द्वैताची त्यांना कल्पना करावी लागते. द्वैत आपल्याकडे काय आहे, आहेच आहे अगोदर. आपल्याला अद्वैताकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो या द्वैत मार्गातूनच जाणार आहे. आपण आत्ता या अज्ञानावस्थेमध्ये देवाला आपल्याहून भिन्न मानतोच आहोत. देवाशी एकरूपतेचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही आहे. पण ह्या अवस्थेतून त्या अनुभवापर्यंत जाण्याकरिता जी चित्ताची, मी बोलून गेलो, स्थिरता आणि शुद्धता आवश्यक आहे, ती कशाने येणार आहे, त्या भक्तीनं आणि त्या विशिष्ट केलेल्या कर्मांनीच येणार आहे. आणि ते कर्म सांगण्याचं काम कोण करणार आहे, पूर्वमीमांसा करणार आहे. त्या कर्मातील सूक्ष्मता दर्शवण्याचं काम कोण करणार आहे, ही पूर्वमीमांसा दर्शनच करणार आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी या दोन मीमांसेंची काय केलेली आहे, योजना केलेली आहे. ज्ञानोबा म्हणतात, मला असं वाटतं, मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवण स्थानी. त्या गणपती बाप्पाच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी दोन मीमांसा आहेत असं मला वाटतं, असं ज्ञानोबाराय म्हणतात. मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवण स्थानी म्हणजे आपण काय करतो, पूर्वमीमांसा दर्शनाचा असा सूक्ष्म विचार न करता, म्हणजे त्या दर्शनाचा विचार म्हणा किंवा त्या दर्शनासंबंधी विचार न करता अविचारानंच काय करत असतो, कर्मकांड म्हणून त्याला काय करत असतो, हिनवत असतो, ते त्याज्य आहे असं मानत असतो. पण श्री गुरु मामासाहेबांचंच एका ठिकाणी वचन आहे, सगळ्यात कठीण असलेलं शास्त्र म्हणजे पूर्वमीमांसा दर्शन. आम्ही देखील त्या प्रत्येक दर्शनाचे आरंभिक आणि माध्यमिक काही ग्रंथ शिकलो, तर सगळ्यात कठीण जे ग्रंथ आहेत ते न्यायादी दर्शनापेक्षा देखील आणि व्याकरणादी ग्रंथापेक्षा देखील पूर्वमीमांसेचे ग्रंथ काय आहेत, अधिक कठीण आहेत. कर्मातील अत्यंत सूक्ष्मता त्यांनी सांगितलेली आहे. पण कर्म केल्या वाचून तर चित्तशुद्धीचा अन्य मार्ग नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे, मनशुद्धीच्या मार्गी जय विजयी व्हावे वेगी, तै कर्म सबळा लागी आळसू न कीजे. जर मनशुद्धीच्या मार्गामध्ये आपण विजयी व्हावं असं वाटत असेल, आपलं मन शुद्ध व्हावं असं आपल्याला वाटत असेल, तर कर्म सबळा लागी आळसू न कीजे. त्या मनाला शुद्ध करण्यामध्ये प्रबळ असलेलं जे कर्म आहे ते कर्म करण्यामध्ये आळस करू नये. आणि वेदांत दर्शनामध्ये देखील त्या ज्ञानाचं महत्त्व सांगताना नकळत ते बोलूनच गेले, चित्तस्य शुद्धये कर्म नतु वस्तुपलब्धये वस्तुसिद्धिर्विचारेण नान्यथा कर्मकोटीभी. पण चित्तस्य शुद्धये कर्म, कर्म हे चित्तशुद्धीसाठी काय आहे, आवश्यक आहे. मग चित्तशुद्धी झाल्या वाचून तर ज्ञान होणार नाही. तैसे मोक्ष देईल ज्ञान हे थकीर नाही आन, परितेची थारे आयसे मन शुद्ध व्हावे. मन शुद्ध झाल्याशिवाय हे ज्ञान सुद्धा मोक्ष देऊ शकत नाही. तर मग ते मन शुद्ध करणारा जो मार्ग आहे तो द्वैतातूनच जातो. म्हणून पूर्वमीमांसा दर्शन देखील तेवढंच महत्त्वाचं आहे ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं. त्याला केवळ सहाय्यक म्हणूनही ते मानत नाहीत, दोन्ही कानांच्या ठिकाणी अगदी समान त्यांनी ठेवलेला आहे. मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवण स्थानी, बोधमदामृत मुनी आली सेविती. आणि त्या कानांच्या वरती गंडस्थळातून श्रवणारा जो मद आहे ते मदरूपी अमृत कोण सेवन करतात, तर मुनी अली, मुनिरूपी भ्रमर त्या गणपतीच्या गंडस्थळातील ज्ञानरूपी मदामृताचं काय करतात म्हणे, सेवन करतात. बोध मदामृत, बोध म्हणजे ज्ञान, हेच मदरूपी अमृत. आता त्या उन्मत्त झालेल्या हत्तीच्या गंडस्थळातून श्रवणारा आणि त्याच्या कानावरून वाहणारा जो चिकट द्रव पदार्थ आहे, त्या द्रव पदार्थाला काय म्हणतात, मद म्हणतात.
त्या मदाला विशिष्ट काय असतो, एक सुगंध असतो आणि त्या सुगंधाला लुब्ध होऊन भ्रमर तो मद सेवन करण्याकरिता तेथे जमत असतात, असा एक कवी संकेत आहे. त्या साहित्यामध्ये अनेक श्लोक आहेत. आता आपली तेवढी वेळ आपल्याकडे नसते, परंतु ज्या हत्तीच्या गंडस्थळाभोवती भुंगे अधिक असतात तो हत्ती श्रेष्ठ मानला जातो हत्तींमध्ये. त्या हत्तींची तशी काय असते, समजूत असते आणि ती बरोबर असते. जर भुंगेच नसतील तर समजायचं तो हत्ती काय आहे, कनिष्ठ आहे. कुठेही आपण जोडू शकतो. लक्षात आलं का? आता हे युट्यूबमुळे फार अडचण होते. लक्षात आलं का? साधक रूपी भुंगे, मोठ्या महात्म्यांचं वचन आहे. आपल्या त्या शताब्दीच्या सोहळ्याच्या वेळेस मला वाटतं पूजनीय शेखर महाराज बोललेले असावेत हे वचन. साधक रूपी भुंगे ज्या साधूच्या अवतीभोवती असतात, समजायचं तो साधू काय आहे, श्रेष्ठ आहे. साधूचं श्रेष्ठत्व हे तेथे जमणाऱ्या लोकांच्या संख्येवरून नाही ठरवायचं, सामान्य लोकांच्या संख्येवरून नाही ठरवायचं की इथं लक्षावधी लोक जमले होते म्हणून मग ते श्रेष्ठ असले पाहिजेत, असं काही नाही आहे. लोक जमवण्याकरिता श्रेष्ठत्व हेच एक मीटर जगामध्ये नाही आहे. कशालाही लोक जमतात. लक्षात आलं का? म्हणून लोक जमले म्हणजे ते खूप श्रेष्ठ असं काही नाही आहे. तिथं साधक किती जमले याला काय आहे, महत्त्व आहे. आमची कीर्तनकार मंडळी देखील त्यांच्या दृष्टीनं श्रेष्ठत्व कनिष्ठत्व कसं ठरवत असतात. आमचे महाराज फार मोठे का, त्यांच्या कीर्तनाला मोठमोठे लोक येतात. मोठमोठे म्हणजे उद्योगपती येतात, राजकारणी येतात, आणखी जगात मान्यता ज्याला मिळवलेली आहे ज्यांनी, ते लोक येतात म्हणून ते मोठे. तसं नाही. तुमच्या कीर्तनांना निष्ठावंत वारकरी किती येतात त्याच्यावरती तुमचं श्रेष्ठत्व असलं पाहिजे. हां, इतर ठिकाणी तुम्ही व्याख्यान करत असाल, व्याख्याते असाल, तर ते तुमचं श्रेष्ठत्वाचं मीटर असू शकेल किंवा आमचे अमुक अमुक व्याख्यान करतात आणि त्यांच्या व्याख्यानांना हे समाजातील मोठे लोक जमतात म्हणून ते मोठे. कीर्तनाच्या बाबतीत नाही. कीर्तन हे व्यासपीठ हे वेगळं आहे आणि इथं त्या कीर्तनांना जर खरंच साधक निष्ठावंत असलेले वारकरी सज्जन लोक ते जर अधिक संख्येनं येत असतील तर समजायचं त्यांच्यात काहीतरी श्रेष्ठत्व आहे. लक्षात आलं का? विषय कुठून निघाला? त्या हत्तीच्या भोवती जर त्या भुंग्यांची संख्या जेवढी अधिक असेल तेवढा तो हत्ती श्रेष्ठ आहे. का? कारण त्याच्या गंडस्थळातून तो मध तितक्या प्रमाणात काय होतो आहे, स्रवतो आहे, असं काय होतं त्यातून निष्पन्न होत. असो, इथं कोणता मध आहे? बोध मध. बोध म्हणजे ज्ञान, ज्ञानरूपी मध तिथून काय होतो, स्रवतो. आणि तो बोधरूपी मद अमृत सेवन करण्याकरिता मुनी अली सेविती. ते भुंगे देखील कोणते? मुनिरूपी, मननात मुनी ही असं म्हटलेलं आहे. जे मननशील असतात त्यांना काय म्हणतात? मुनी. आता आम्ही गमतीनं म्हणत असतो सगळेच मुनी आहेत. मग त्या दृष्टीनं एवढीच जर व्युत्पत्ती घेतली, मननात मुनी ही, जो मनन करतो तो मुनी. तो सगळेच लोक संसाराचं काय करत असतात? मनन चालूच आहे ना, रात्रंदिवस चिंतन ध्यान त्याचं मनन चालूच आहे. एक गंमत आठवली म्हणून सांगतो. वैकुंठवासी पूजनीय आचार्य आमचे जगन्नाथ अण्णांनी सांगितलं होतं. ते म्हणे मला बरेच दिवस हे कळतच नव्हतं की लग्नामध्ये ज्यांचं लग्न झालं ते नवदाम्पत्य त्या लग्न मंडपामध्ये उपस्थित असलेल्या वयोवृद्ध लोकांच्या का पाय पडत असले पाहिजेत. हा साधू संतांच्या पाया पडावं, देवाच्या पाया पडावं, या लोकांच्या पाया पडण्याचं काय कारण असलं पाहिजे? यांनी पाय पडावं एवढी यांची काय योग्यता असली पाहिजे असं मला वाटायचं. पण ते अविचारातून होतं. नंतर मी त्यावर विचार केला. अण्णांचं वचन आहे. आणि नंतर मला लक्षात आलं की या नवदाम्पत्यानं आत्ता ज्या संसार अरण्यात प्रवेश केलेला आहे त्या अरण्यातले हे मुनी आहेत म्हणे.
हे ऋषी आणि मुनी आहेत. ज्या संसाराची वाटचाल त्यांना करायची आहे पुढे, त्या संसार रूपी अरण्यातले हे कोण आहेत? ऋषी मुनी आहेत. असं मुनी शब्दाचा अर्थ आहे मनन करणारा. पण काय मनन करणारा? तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यं तत्प्रबोधनम एतदेव परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. त्या देवासंबंधीच ऐकणं, त्या देवासंबंधीच बोलणं, परस्परात संवादही त्या संबंधीच करणं, त्याचंच काय करणं? अखंड ध्यान करणं, चिंतन करणं, असा ज्यांचा स्वभावशील होऊन गेलेला आहे त्यांना म्हणायचं मुनी. आणि असे मुनी तो बोधरूपी मद अमृत सेवन करण्याकरिता तिथं काय होऊन आलेले आहेत? भुंगे होऊन आलेले आहेत. आता हा गणपती कोणता आहे? वाङ्मयीन गणपती आहे. याचं संपूर्ण कलेवर सर्व अवयव, अलंकार, वस्त्र इत्यादी हे सगळे काय सांगणार? वाङ्मयच सांगणार, वैदिक वाङ्मय सांगणार आहे. याचाच अर्थ जे सतत या वाङ्मयाच्या अध्ययनामध्ये रत असतात त्यांनाच काय म्हणायचं? मुनी म्हणायचं. लक्षात आलं का? सदा नामघोष करू हरिकथा. सतत आम्ही नामघोष करू किंवा सतत काय करू? हरिकथा करू. सतत हरिसंबंधीच काय करू? चिंतन करू. वेदांत वाक्येषु सदा रमंतः. सतत त्या वेदवाक्याच्या अर्थविचारामध्ये काय होऊ? आम्ही रममाण होऊन जाऊ किंवा जो रमण करतो. इथं हा जर गणपती वाङ्मयीन आहे आणि त्या वाङ्मयीन गणपतीचे दोन्ही कान म्हणजे दोन मीमांसा आहेत आणि त्या कानाच्या वरच्या भागावर असलेलं जे गंडस्थळ त्यातून बोधरूपी म्हणजे ज्ञानरूपी मद अमृत स्रवतो आहे आणि त्याचं सेवन करण्याकरिता हे भुंगे होऊन आलेले आहेत. कोण? मुनी. आणि याचा आणखी एक भाव की या वाङ्मयातून सतत बोधच काय होतोय? स्रवतो आहे. या वैदिक वाङ्मयातून आपली ज्ञानेश्वरी असेल, तुकोबारायांची गाथा असेल, नाथ महाराजांचं भागवत असेल, सर्व संतांचं संपूर्ण वाङ्मय असेल, पुराणं असतील, शास्त्र असेल, इतिहास असेल, उपनिषद असतील, या सगळ्यातून काय स्रवतो आहे? बोधरूपी मद अमृतच स्रवतो आहे. पण त्याला सेवन करण्यासाठी अधिकार पाहिजे. काय व्हावं लागेल? आपल्याला भुंगा व्हावं लागेल. म्हणून हे मुनी तिथं भुंगे होऊन काय करतात? त्या ज्ञानरूपी मदामृताचं काय करतात? सेवन करतात. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी अली सेविती. मुनी अली सेविती. मुनिरूपी भुंगे भ्रमर त्या गंडस्थळातील ज्ञानरूपी मदामृताचं काय करतात? सेवन करतात. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ सरिसेपणे एकवटत इभ मस्तकावरी. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ इभ मस्तकावरी सरिसेपणे एकवटत, असा त्याचा अन्वय आहे. थोड्या पदांचं हेरफेर आपल्याला करावी लागली. पद्यस्य गद्यकरणम अन्वयः. जे पद असतात त्याला गद्यात आणायचं त्याला काय म्हणतात? अन्वय म्हणतात. इभ मस्तकावरी. प्रमेय प्रवाल सुप्रभ. प्रमेय शब्दाचा अर्थ आहे सिद्धांत. श्रुती स्मृती पुराणादी ग्रंथातून प्रतिपादिलेले जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांत रूपी प्रवाल म्हणजे पोवळे. नाही, हिरे माणिक मोती पोवळे आपण असं म्हणतो ना, तर कोणते पोवळे? सिद्धांत रूपी पोवळे. आणि सुप्रभ, प्रभ म्हणजे प्रभा, कांती. सुप्रभ म्हणजे चांगली कांतिमान. श्रुती स्मृती पुराणादी ग्रंथातून प्रतिपादिलेले सिद्धांत रूपी पोवळ्यांनी कांतिमान अशी तेची निकुंभ. तेच काय आहेत? निकुंभ आहेत म्हणजे गंडस्थळ आहेत. कोणते? द्वैताद्वैत. द्वैत आणि अद्वैत हे दोन्ही देखील काय आहेत? गंडस्थळ आहेत. कशी गंडस्थळ आहेत ती? ती पोवळ्यांनी कांतिमान झालेली गंडस्थळ आहे. त्या गंडस्थळावरती पोवळ्यांनी काय केलेलं आहे? त्यांना सुशोभित केलेलं आहे. कोणते पोवळे? तर सिद्धांत रूपी प्रमेय. प्रमेय म्हणजे सिद्धांत. प्रमेय प्रवाल म्हणजे पोवळे. प्रमेय प्रवाल सुप्रभ. त्या सिद्धांत रूपी पोवळ्यांनी कांतिमान झालेले द्वैत आणि अद्वैत अशी दोन्हीही काय आहेत? तेची निकुंभ. तेच
या गणेशाची दोन काय आहेत, गंडस्थळं आहेत. आणि ते गंडस्थळ इभमस्तकावरी, त्या गजमस्तकावर, इभ हा शब्द, इभ म्हणजे हत्ती, हत्तीला पर्यायी संस्कृतमध्ये अनेक शब्द आहेत. द्विरद हा शब्द देखील ज्ञानोबा वापरलेला आहे, इभ हा शब्द देखील वापरलेला आहे. आणि त्या इभमस्तकावरी म्हणजे त्या गजमस्तकावर सरिसेपणे एकवटत, म्हणजे सारखेपणाने तुल्य बळानं एकमेकांना भिडलेली आहेत, एकवटलेली आहे. इथं देखील ज्ञानोबरायांनी द्वैत आणि अद्वैत या दोघांनाही सारखं काय दिलेलं आहे, स्थान दिलेलं आहे. त्या द्वैत दर्शनातून देखील जे सिद्धांत निघणार आहेत ते देखील कसे असणार आहेत, पोवळेच असणार आहेत, प्रमेय प्रवाल आणि कसे कांतिमान सुप्रभ. आणि त्या सिद्धांतरूपी पोवळ्यांनी कांतिमान झालेले हे द्वैत आणि अद्वैत हे दोन्ही काय आहेत, तेची निकुंभ, तेच काय आहेत, गंडस्थळ आहेत. आणि सारखेपणानं ते इभ मस्तकावरी एक सरिसेपणे एकवटत, सारखेपणानं ते काय झाले आहेत, त्या गजमस्तकावर काय झाले आहेत, एकवटलेले आहेत. आता आपली वेळ संपलेली आहे. या ओवीचा काहीसा विचार, काहीसा म्हणजे थोडासाच पाहिला आहे, काही जो विचार आहे तो उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विटेज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे, पसाय दान हे जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वा ही सदा सज्जन, सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवणी तिही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये होवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर शांती ब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु बंशी महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतीची वाचिता टीका, ज्ञान होईलोका अतिभाविका ग्रंथार्थिया, त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया अशा पवित्र स्थानी आपण सर्व मंडळी 700 वर्षापूर्वी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाचे मायबाप अलंकापूर निवासी श्री ज्ञानोबारायांनी जो आपल्या वक्तृत्वाच्या द्वारे गीतेचा आशय सांगून सर्व श्रोत्यांना रंजवलं, तीच अनुभूती 700 वर्षाच्या नंतर आपणाला नव्यानेच आपल्यामध्ये ज्ञानोबारायांच्याच इच्छेने ज्यांचा या ठिकाणी प्रवेश झाला, आपण सर्वांनी महाराजांचा स्वीकार केला आणि त्याच्यामधूनच आज आपणाला ही अनुभूती प्राप्त होते. आत्ताच ओवी झाली की आली म्हणजे भ्रमर काय करत असतात, हत्तीच्या गंडस्थलातून जो मद स्रोत असतो तो सेवन करत असतात, पण त्याच्याकरता कोण लागतं, भ्रमर. तेथे मन माझे भ्रमर. आपणही भ्रमर होऊन महाराजांच्या मुखातून जो हा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या
म्हणजे ज्ञानोबरांचे जे मनोगत, जसं निवृत्तीनाथ बोलतात ईश्वराचे मनोगत ज्ञानोबराय त्या ठिकाणी व्यक्त करतात, तसे ज्ञानोबरांचे जे मनोगत, जो भाव, तो परमपूजनीय वेदांताचार्य देवदास महाराज, आता जास्त विस्ताराने बोलणं नको, ते ज्या गुरूंच्या जवळ राहिले, ज्यांच्याजवळ अध्ययन केलं, खूप निष्काम, निष्कपट आणि सेवाधारी, आणि त्यांचं जे बोलणं असतं ते अनुभूतीचं. आपल्या संप्रदायामध्ये, संत परंपरेमध्ये एकंदर व्यर्थ बडबडीला महत्त्व नाही आहे, तर अनुभूतीचे बोल, अनुभवे आले अंगात ते या जगात देत असे. आणि महाराजांनी भारतानंदगिरीजी आणि तत्सम अनेक असे महात्मे त्यांच्याजवळ बसून अध्ययन केलं, ते साठवलं, आणि मला वाटतं ते साठवून आज आपल्यापर्यंत आपल्या महद्भाग्याने आपणाला त्याची प्राप्ती होते आहे. म्हणून हे सर्व ज्ञानोबारांचीच इच्छा. वेळ जातो, पण ज्ञानोबारांच्या इच्छेने हे सर्व घडते, घडावं. खूप अपेक्षा होत्या. मागची जी उणीव, ज्याला म्हणतात अनुशेष तुमच्या भाषेमध्ये, तो अनुशेष त्यांना भरून काढावा लागणार आहे आणि काढणारही आहेत. म्हणून सद्गुरू श्री जोग महाराजांच्या परंपरेतील सर्व पुण्यपुरुष आणि एकदम परखड असं व्यक्तिमत्व आमच्या भाग्याने ते पाहायला मिळालं. थोडा बहुत त्यांचं काही ऐकायलाही मिळालं, जास्त कळत नव्हतं, पण ऐकलं. ज्यांनी आपलं या कार्याकरता जीवन सर्वस्व अर्पण केलं, वैकुंठाशी परमपूजनीय गुरुवर्य बन्सी बाबा, वैकुंठाशी गुरुवर्य घुले बाबा, काय जोडी होती. आणि त्यांच्या त्या त्यागातून, मोठ्या कष्टातून या ठिकाणी ही वास्तू उभी राहिली. मला वाटतं आता आपण करू, पण खरं तर बाबांनी काही करण्यासारखं ठेवलंच नव्हतं. फक्त आता पुढं मात्र हे जे अक्षर आहेत या भूमीमध्ये निर्माण झालेले, त्याचा स्वाद त्या ठिकाणी आपल्यापर्यंत दिला पाहिजे. आणि देण्याकरताच या सर्व संत महात्म्यांच्या कृपेने परमपूजनीय देवदास महाराज यांचा लाभ हा आपणाला झालेला आहे. आमचा संबंध आहेच. आमच्या परिसरामध्ये महाराजांनी सांगितलं की बळ दिलं वगैरे, विद्वान आहेत ते, आणि आमचे एक रामदास महाराज खेडकर, दोन अत्यंत विद्वान पुरुष. त्या दृष्टीने लोकसंग्रह करण्याची महाराजांची वृत्ती, युक्ती तीही आहे, ती आपल्या सर्वांना उपयोगी पडावी अशी सद्भावना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू विठ्ठल बाबा, सद्गुरू बन्सी बाबा आदी करून महापुरुषांच्या चरणी करून या ठिकाणी आज योगायोगाने जेव्हा कार्यक्रम झाला, अचानक कळाल्यामुळं त्यावेळी येऊ शकलो नाही. नंतरही यायचं राहिलं, इतकं राहिलं की आज यावं लागलं. त्याच्याबद्दल क्षमा मागतो. आणि असू द्या, आज योगाने अध्यक्ष आहेत, सदस्य आहेत, आमचे गुरुबंधू नंदकिशोर महाराज, आढाव महाराज, सगळीच आपण मंडळी आहात. चला, जरी उशीर झाला तरी आपण सर्वजण आमच्या येण्याला साक्षी झालात. रामकृष्ण हरी. तर सर्वांच्या वतीने महाराजांचं पूजन या ठिकाणी करतोय. महाराजांनी त्याचा स्वीकार करावा अशी विनंती. आता तुम्हाला आदरणीय राम महाराज, हरिभक्तिपरायण देवीदास महाराज यांचा सन्मान करत असताना आमच्या सद्गुरू जोग महाराजांची एक विशेष परंपरा आहे. आणि वारकरी फडकरी परंपरा अशी आहे की फेटा घातल्यानंतर महाराजांचा विशेष असा स्वरूपाचा जो पूर्ण वेश शोभून दिसतो. म्हणून महाराजांचा नेहमीकरता आग्रह असतो की भजन, कीर्तन, हरिपाठ या पद्धतीचे जर कार्यक्रम असतील तर उद्घाटनाला असले तर
फेटा घालून वारकरी संप्रदायातील महाराज असले पाहिजेत आणि तोच धागा आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. महाराजांनी त्या सन्मानाचा स्वीकार करावा आणि बहुतेक ज्या ज्या वेळेला सार्वजनिक मोठे कार्यक्रम असतील त्यावेळेला देवीदास महाराजांना देखील विनंती आहे की आपण कायमस्वरूपीचा फेटा ठेवावा अशी आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजांना देखील प्रार्थना करतो. तसंच राम महाराज या ठिकाणी महाराजांना फेटा बांधतायत आणि असाच फेटा त्यांच्या कीर्तीला शोभून दिसावा अशीच ज्ञानोबारायांच्याजवळ प्रार्थना. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विविध संप्रदाय, विविध पंथ आहेत. त्या पंथांचा पोशाख, खानपान, अगदी गंध, ते लोक त्यांच्या संप्रदायाच्या परंपरा तंतोतंत सांभाळतात. एकमेव वारकरी संप्रदायच असा आहे की आपला सर्व पोशाख, गंध, खानपान, बाकीच्या गोष्टी बोलत नाही, आचार विचार सगळं सोडून देतो आणि लोक त्याला मान्यता देतात. खरात महाराज बोलले की फेट्याबद्दल, फेटा हा आपल्या संप्रदायाचा सर्व संत पुरुषांना फेटे आहेत. म्हणजे आजही फडकरी मंडळी, आता नेहमी नाही पण आपण आपल्या कार्यक्रमाच्या वेळेला त्याच्यामध्ये महंतपणा, मोठेपणा नाही आहे, पण तो आपल्या संप्रदायाचा पोशाखच आहे. म्हणून आम्हीसुद्धा जरी संस्थेचे असलो तरीसुद्धा असे काही प्रासंगिक कीर्तनामध्ये, भजनामध्ये फेटा बांधला तो तर काही मोठेपणा करता म्हणून नाही, तर तो आपल्या संप्रदायाचा पेहरावच आहे. म्हणून संन्याशी लोक म्हणतात, तुमचे वारकरी लोक स्वाभिमानी नाहीत, तुमचा पोशाख सोडून देतात. माऊलीच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पुण्य झालेल्या या भूमीमध्ये आज देवीदास महाराजांचं प्रवचन आणि दुधात साखर असं आपल्या सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व, ज्यांनी गिनीज बुकामध्ये नोंद केली, 1,00,000 पारायण, 1,00,000 पसायदान, हे सगळ्यांच्या तोंडून म्हणून घेऊन गिनीज बुकामध्ये ज्यांची नोंद झाली, असे भारी भक्तपरायण गुरुवर्य राम महाराज या ठिकाणी आले. संस्थांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि महाराजाच्या हस्ते छोटासा सत्कार संस्थांतर्फे त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. या